फन टीव्ही राइम्स अँड टेल्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सुंदर व सोपे भाषण। सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी, आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत। सावित्रीबाई फुले म्हणजे आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देणारे महान व्यक्तिमत्व। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातल्या नायगाव या छोट्याशा गावात झाला। त्या काळात मुलींचे शिक्षण हे खूप दुर्लक्षित होते, पण सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि आपले पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने पुण्यातील भिडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यांनी स्त्रियांचे हक्क, शिक्षण आणि स्वाभिमान यासाठी खूप मोठे काम केले। लोकांनी त्यांना विरोध केला, त्यांच्यावर खूप टीका केली, पण त्या आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या। सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवले की शिक्षण हा प्रत्येकाचा सर्वात मोठा हक्क आहे आणि त्याच्या मदतीने आपण आपले आयुष्य घडवू शकतो। तर मित्रमैत्रिणींनो, आपणही सावित्रीबाईंसारखे शिकायला हवे, इतरांना मदत करायला हवी आणि चांगले माणूस बनायला हवे। ज्ञानज्योती पेटली, शिक्षणाची केली सुरुवात। ज्ञानज्योती पेटली, शिक्षणाची केली सुरुवात। स्त्रियांच्या हक्कांसाठी लढल्या, दिला नव्या युगाला हात, दिला नव्या युगाला हात। या महान क्रांतीज्योतीला मानाचा मुजरा करत मी माझे भाषण संपवते। धन्यवाद।